नमस्कार, मी वृषाली पाटील बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 70 फुटांवर। कर्नाटक इचलकरंजीला जोडणाऱ्या मोठ्या पुलाला पाणी लागलं। TV9 मराठीच्या टीमने टिपलेली ही खास दृश्य। रत्नागिरीच्या संगमेश्वर माभळे गावाला मुसळधार पावसाचा फटका। माभळे गावातील रस्त्याला भेगा वाढत जात असल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण। नंदुरबारमधील भरडू नागण मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलं व धरण भरल्याने नागण नदीत विसर्ग सुरू। धरणात 76% पाणीसाठा निर्माण। हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील मंचकनगर परिसरातील ओढ्याला पूर। जीव धोक्यात घालून पालकांना काढावी लागते पुराच्या पाण्यातून वाट। गडचिरोलीच्या भामरागडमधील राष्ट्रीय महामार्गावर 3 फूट पाणी। पूर ओसरत असला तरी 2 राष्ट्रीय महामार्गासह 15 मार्ग बंदच। विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाण्याची पातळी वाढल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नंदुरबारमधील नवापूर तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। 10 तासानंतर रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत। पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक झाली होती ठप्प। नंदुरबारच्या नवापूर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शैक्षणिक दाखले आणि संसारोपयोगी वस्तूंचंही नुकसान। शहरातील अनेक घरात 8 फुटापर्यंत पाणी। बीड जिल्ह्यात पावसाची संततधार कायम। जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर, वडवणी, माजलगाव, परळी आणि गेवराई तालुक्यात समाधानकारक पाऊस। मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जुनोना तलाव प्रवाहित झाल्यानंतर शहरवासियांची पाण्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी गर्दी। वर्ध्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणं आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। सांगली कर्नाटक सीमा भागात धुवाधार पाऊस। कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल धरण 100% भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू। धरणात 9000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू। नांदूर माधवेश्वर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल। सांगलीत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहणं तरुणाच्या अंगलट आलं। वाहून जातानाचा विद्युत पोलचा आधार त्याला मिळाला। तरुणाच्या बचावाचा थरार कॅमेऱ्यात कैद। भोर तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या धानवली गावात 30 कुटुंबांचं प्रशासनाकडून तात्पुरतं स्थलांतर। संततधार पावसामुळे मुळशी तालुक्यात दरड कोसळल्याची घटना घडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर। भंडारा जिल्ह्यातील 239 गावांना पुराचा फटका। 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान तर 39,141 शेतकरी यांना फटका। सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ। उजनी धरणात 1,48,737 क्युसेकने आवक सुरू। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी। पंचगंगा नदीचं पाणी साचल्यानं बापट कॅम्प परिसरात पाणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावाला दिली भेट। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या केल्या सूचना। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील निलज जिल्हा परिषद शाळेत 3 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का। वेळीच वीज पुरवठा खंडित केल्याने अनर्थ टळला। नाशिकच्या बाजारांमधून मुंबई गुजरातकडे होणारा भाजीपाला पुरवठा घटला। 30% भाजीपाल्याची आवक मंदावली। भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा परतीचा प्रवास सुरू। निरासनानंतर पादुकांचं दर्शन न दिल्याने विणेकरी संतप्त। विणेकरांकडून माऊलींच्या पादुकांसमोर ठिय्या मांडून आंदोलन। वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांना घेऊन काढण्यात आला छत्री मोर्चा। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने कामकाजाचा ताण वाढल्याने मोर्चा। मनमाडमध्ये ऐन पावसाळ्यात अतिक्रमण हटवल्याने टपरीधारक संघटनेचं धरणं आंदोलन। पाकिजा कॉर्नर परिसरातील टपरीधारकांचं अतिक्रमण नोटीस बजावल्यानंतर हटवलं। छत्रपती शिवाजी महाराज
यवतमाळमध्ये अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांचं आंदोलन. जिल्ह्यातील रस्ते व पुलांच्या कामाचं 550 कोटी रुपये शासनाकडे अडकले. स्वखर्चाने किती दिवस काम करायचं? कंत्राटदाराकडून प्रश्न उपस्थित. जळगाव शहरातील रस्ते लाईटच्या सुविधेवरून भाजप आमदार सुरेश भोळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संतापले. निधी असूनही जिल्ह्यात सुविधा मिळत नसल्यानं आयुक्तांना धारेवर धरलं. वाशिमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसचं धरणं आंदोलन. राज्यातील शेतकऱ्यांना आता तेलंगणा राज्याप्रमाणे कर्जमाफी द्यावी अशी मागणी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून घोषणाबाजी. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नसल्याने काँग्रेस आक्रमक. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधील गेळे गावातील ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण. कबुलातदार जमिनींची मोजणी करून वाटप करण्याची मागणी. नांदेडच्या पावडेवाडीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. अपघातांची संख्या वाढल्याने स्थानिक आक्रमक. स्थानिकांची रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. लातूर मनपा आयुक्तांसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. महानगरपालिका कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर साडी, बांगड्या आणि बेशर्माची फुलं ठेवली. शिर्डीतील ग्रामस्थांचा साई संस्थानाविरोधात आंदोलन. शिर्डीतील ग्रामस्थ आणि व्यावसायिक आंदोलनात सहभागी. साईबाबांच्या मंदिराचा 4ही दरवाजे खुले करा, ग्रामस्थांची मागणी. वर्ध्यात पुरामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत दूषित झालेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा. आमदार रणजित कांबळे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. साताऱ्यात 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कुटुंबियांचा सन्मान. शहीद जवान कुटुंबीय आणि युद्धात सहभागी झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून शुभेच्छा. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी बँकेत उसळली गर्दी. केवायसी आणि पासबुकसाठी महिलांच्या बँकांसमोर सकाळपासून रांगा. बँकांसमोर गोंधळाची स्थिती. केंद्र शासनाकडून पंतप्रधान विशेष निधीतून राज्यातील 7 प्रकल्पांची निवड. इगतपुरीच्या धाम धरणाचाही समावेश. धाम धरणासाठी 510 कोटींचा खर्च. धाराशिवच्या परंड्यातील सीना कोळगाव धरण अजूनही कोरडं ठाक. सीना कोळगाव धरणाची पाणी पातळी -8.71%. धरणावर 8,700 हेक्टर क्षेत्र अवलंबून. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पुलावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था. 1 फुटाचे खड्डे पडल्याने रस्त्याला तळ्याचं स्वरूप. प्रवास करताना वाहनधारकांची तारेवरची कसरत. नाशिकच्या इगतपुरीमधील वैतरणा गावात रस्त्यांची दुरावस्था. पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या मनमाडमधील शांतीनगर भागात रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात. संतप्त नागरिकाने खड्ड्यात लोळून केला प्रशासनाचा विरोध. जळगावमधील नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खड्डे. 2 वर्षातच जागोजागी खड्डे पडल्याने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह. बीडच्या माजलगाव एसटी आगारातून ग्रामीण भागात एसटी बस सेवा सुरळीत करा. शरद पवार गटाकडून एसटी महामंडळाकडे मागणी. शाळा महाविद्यालय पूर्ण क्षमतेने सुरू असताना बस नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल. जळगावच्या चाळीसगाव शहरातील जुना मालेगाव रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमण वाढलं. वाहतुकीसाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची स्थानिकांची नगरपालिकेकडे मागणी. बीडच्या माजलगाव तालुक्यातील वंजारवाडी वस्तीच्या शाळेला इमारत नाही. झाडाखालीच भरते विद्यार्थ्यांची शाळा. गेल्या 10 वर्षापासून इमारत नसल्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची वाणवा. अमरावतीमध्ये खताच्या नावाखाली माती विकणाऱ्या खत विक्रेत्यावर गुन्हा दाखल. तब्बल 3,300 बॅगची केली होती विक्री. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर पुण्याच्या कंपनी संचालकांविरोधात गुन्हा दाखल. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे अप्रमाणित खतांचा मोठा साठा जप्त. वेगवेगळ्या कंपनीचे खत असलेल्या खतांच्या 960 बॅग पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून स्थानबद्ध. खत अप्रमाणित असल्याने कारवाई.